तिथे नागपूर दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपूर शहरातील पूर्व नागपूर या विधानसभा जागेवर आपल्या पक्षाचा दावा केला होता। त्यावर आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्रपक्षासाठी सोडणार नाही असं काँग्रेसनं ठणकावून सांगितलं। 2019 दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फक्त 4000 मतांनी पराभूत झाला, त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचं मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरेंनी मांडलं। आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे, लक्षात घ्या। आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे। एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात, रामटेक। अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या। अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे। नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू। नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे। रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे। याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का, या संदर्भात चाचपणी सुरू आहे। उभाटाचे नेते संजय राऊत यांनी नागपूर दौऱ्यानिमित्त दक्षिण नागपूर या विधानसभा क्षेत्रावर दावा केला आणि ही जागा आम्ही हक्काने मागणार असं देखील ते म्हणाले होते। या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आहे। तुम्ही काही दिवसाआधी बोलले होते की सहाही जागांवर आमची तयारी सुरू झालेली आहे आणि आम्ही 6 जागा लढणार। आता संजय राऊत म्हणते की दक्षिण नागपूर आम्हाला हवी। मागच्या वेळेस दक्षिण नागपूरची जागा फक्त 4000 मतांनी आम्ही हरली होतं आणि नैसर्गिकरित्या तो क्लेम काँग्रेसचा बनतो आणि म्हणून काँग्रेस ती जागा मागणार आहे। आता जर त्यांनी हायकमांडला काही वेगळं सांगितलं, हायकमांडनी दिली, तर आम्ही त्याला काय करू शकतो। परंतु नैसर्गिकरित्या ती जागा काँग्रेसच्या कोट्यातच येणार आहे, कारण की फक्त 4000 आमचा उमेदवार पडला होता आणि म्हणून ती जागा काँग्रेसलाच मिळेल अशी पूर्ण संभावना आहे। शिवसेनेचा क्लेम व्यावहारिक वाटतो का तुम्हाला दक्षिण नागपूरमध्ये? नाही, क्लेम करायला ते 6ही विधानसभावर करू शकतात। त्यांनी जर 6ही विधानसभांवर क्लेम केला आणि आमच्या हायकमांडनी दिल्लीवरनं सांगली ती 6च्या 6 द्या, तर मग आम्हाला नाईलाजाने पक्षातून काम करावंच लागणार आहे महाविकास आघाडीचं। त्यांनी क्लेम केला, त्यांचा क्लेम पक्ष कुठपर्यंत ऐकतो, पक्ष त्यांचा क्लेम ऐकताना नैसर्गिकरित्या काय झालं होतं मागच्या वेळेस या विधानसभेत हे लक्षात घेतं का, यावर सगळं काही अवलंबून आहे। शेवटी तुमचा अंतिम निर्णय हायकमांड घेईल, तो तुम्हाला मान्य असेल? अंतिम निर्णय हायकमांड घेईल, तो मान्यच करावा लागेल सगळ्यांना। परंतु हायकमांड अंतिम निर्णय घ्यायच्या आधी नागपूरमध्ये याच्या आधी विधानसभेमध्ये काय घडलं, मागची विधानसभा, त्याच्या आधीची विधानसभा, काँग्रेसला उमेदवाराला किती मतं मिळाले, हे सर्व निकष तपासूनच मला वाटते की ती जागा सोडेल। तर दक्षिण नागपूरमध्ये तुमची तयारी सुरूच राहील? दक्षिण नागपूरमध्ये एक उमेदवार नाही, 10 उमेदवार कामाला लागले, 10 उमेदवारांची तयारी आहे। तर होते काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे। संजय राऊत यांनी जरी दावा केला असला तरीही नैसर्गिकरित्या ही जागा काँग्रेसच्या कोट्यामध्ये यायला पाहिजे, कारण की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस फक्त 4000 मतांनी या जागेवर हरलं होतं आणि जर का आमचा हायकमांड म्हणेल तर आम्हाला तो निर्णय मान्य असेल आणि 6च्या 6 जागा जर का हायकमांड उभाटाला द्यायला तयार असेल, तो देखील निर्णय आम्ही मान्य करू। एक प्रकारे संजय राऊत यांना टोमणा मारत विकास ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।